आज मी दुपारच्या जेवणासाठी इतका छान खमंग टेस्टी आणि चवदार असा तोंडाची चव वाढवणारा डाळ दोडक्याची भाजी बनवलेली आहे। बघू शकता इतकी छान सुंदर टेस्टी डाळ दोडक्याची भाजी खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये पण खायला मात्र इतकी चवदार लागते। बऱ्याच लोकांना दोडक्याची भाजी आवडत नाही, पण अशा पद्धतीने एकदा डाळ दोडक्याची भाजी नक्की करून बघा, सगळेजण आवडीने खातील आणि तारीफ पण नक्की करतील। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती। तर हे दोडके ना मी भाजीवालीकडून घेऊन आले, पण काय झालं बनवायची होती मला वेगळ्या कटिंग जरा वेगळा शेप द्यायची होती, पण आईने माझ्या छानपैकी असे छोटे छोटे चौकोन तुकडे केलेत। पण हरकत नाही, पण मला जरा वेगळा गोलाकार द्यायचा होता, पण आता आईने कट केलं आहे तर वायाला नाही घालायचं। तर म्हटलं चला आता असंच बनवून घेऊया डाळ दोडक्याची भाजी। अशी सुद्धा कट करू शकता चौकोन आकार। आणि इकडे मी चण्याची डाळ जी आहे ना ही भिजत ठेवली होती सकाळीच, कारण मला दोडक्याची भाजी बनवायची होती आज। भरपूर चण्याची डाळ भिजत ठेवलेली आहे, छानपैकी भिजून निघली। हे बघू शकता लगेच तुटली गेली आहे। जितकी चांगली डाळ भिजली जाईल तितकी भाजी लवकर होते। आता इकडे थोडासा शेंगदाणे भाजून कूट केलेला आहे। त्यानंतर इकडे मी उखळमध्ये लसूण मिरची आणि जिरेचा थोडासा कूट केला आहे। हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला फिरून घेऊ शकता, न पाणी टाकता ठेशावाने। किंवा तुम्हाला मिरचीचा दोडका आवडत नसेल तर लाल मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मिरचीचा दोडका ना खूप चवदार लागतो लसूण मिरची ठेसून केलेला। त्यानंतर इकडे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, टमाटर बारीक चिरून घेतले आणि कढीपत्त्याचे पानं घेतलेत। तर आपल्याला आता मस्तपैकी बनवायची आहे डाळ दोडक्याची भाजी। तर डाळीचं पाणी काढून घेते आणि लागेल तेवढी मी ही डाळ इकडे काढून घेतलेली आहे। चण्याची डाळ मुगाची डाळसुद्धा ह्या जागी तुम्ही वापरू शकता। तर चला बनवून घेऊया आपण दोडक्याची भाजी। तर पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं। सुरुवातीला याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचं। जर तुम्हाला लाल मसाल्याची दोडक्याची भाजी आवडत असेल तर जिऱ्यासोबत थोडासा लसूण जो असतो ना तो ठेसून टाकायचा, कारण आपल्याला लाल मसाल्याची भाजी बनवायची असेल तर। कढीपत्त्याचे पानं टाकलेत, जिरे टाकलेले आहेत। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा। अगोदर याला थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे जिऱ्याला चांगला तडका भेटतो, कढीपत्ते पण थोडेसे तडतडून जातात। आता हा बारीक चिरलेला कांदा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा। खूप छान लागते दोडक्याची भाजी, वेगवेगळ्या प्रकारची बनवली जाते। रस्स्यावाली सुक्का भाजी अशी बनवू शकता, किंवा भरलेला दोडकासुद्धा बनवू शकता। भरलेला दोडका जर तुम्हाला आवडत असेल तर मी त्याची रेसिपी चॅनलवर माझ्या अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। दोडक्याचं कालवणसुद्धा मी दाखवलेलं आहे, म्हणजे रस्स्यावालं, ते सुद्धा तुम्ही चॅनलवर बघू शकता। तर कांदा थोडासा परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये जे मिरची लसूण आणि जिऱ्याचा थोडा कूट केला ना तो याच्यामध्ये टाकायचा। हे बघू शकता असं जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं, म्हणजेच उखळमध्ये कुटून घ्यायचं, किंवा मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं राऊंड मारून घ्यायचा बस। आणि छान सुंदर चव येते। असं लसूण मिरची जर ठेसून टाकली ना तर तुम्ही करून बघा, भाजीला इतकी अप्रतिम चव येते ना, मस्तच वाटतं भाजीचा फ्लेवर। तर कांद्यामध्ये लसूण मिरची आणि जिऱ्याला जे कूट केलेलं आपण ते परतून घ्यायचं। थोडंसं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये टमाटे वगैरे टाकून घ्यायचं। आता बघू शकता तुम्ही थोडंसं परतून झालेलं आहे। लसूण मिरची जिऱ्याचा कूट चांगला परतून झाला आहे। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची। भाजी आपली थोडी आहे त्यामुळं सगळे मसाले थोडे टाकायचे। भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा भाजी बनवू शकता। इथे धना पावडर 1 चमचा टाकले, हळद मात्र मी अर्धा चमचा टाकली। आणि आता आपण हे बारीक चिरलेलं टमाटर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मग आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ आपण अजिबात टाकलेलं नाही आहे आणि गरम मसालासुद्धा अजून टाकलेला नाही आहे। तर सुरुवातीला हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये, म्हणजे लसूण मिरचीचा कूट, कांदा टमाटर जिरे खूप छान परतले जातात, त्यांची एक छान चव तयार होती भाजीमध्ये। आता थोडंसं हे टमाटर जे आहे ना त्याला थोडं नरम पडून द्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये टाकायची आहे चण्याची डाळ। चण्याची डाळ सुरुवातीला टाकायची, दोडक्यासोबत अजिबात टाकायची नाही, ह्या गोष्टीला लक्ष ठेवा। आता हे थोडंसं टमाटर जरा परतून घेते, म्हणजे नरम सॉफ्ट थोडं पडलं ना
हे बघा थोडासा अजून याच्यामध्ये कडकपणा आहे, तो जरा नरम सॉफ्ट झाला की मग आपण याच्यामध्ये डाळ टाकायची. आता झालेला आहे टमाटर नरम, त्याच्यामध्ये आता मी ही चण्याची डाळ टाकून घेते. जास्त पण डाळ काही म्हणजे जास्त टाकायची नाही, नाही तर सगळी डाळ लागून खाता वेळेस आणि दोडका मात्र काही जाणवणार नाही, त्यामुळं मापातच डाळ टाकायची. आता डाळसुद्धा ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे जे पण आपण मसाले तेलामध्ये परतून घेतलेत त्याच्यामध्ये ही डाळ व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. मसाल्याची पूर्ण कोटिंग लागली पाहिजे डाळीला आणि ह्याला थोडंसं डाळीला तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं. आता थोडासा गरम मसाला अर्धा चमचा मी इथं टाकून घेतला आहे. अजून थोडा अर्धा चमचा गरम मसाला नंतरून टाकायचा. हे अशा प्रकारे आणि अशा पद्धतीने ही भाजी करून बघा. आता ह्याला थोडा वेळ द्यायचा. बघू शकता झाला आहे थोडा वेळ. डाळीला छानपैकी फ्लेवर भेटला आहे मसाल्याचा. आता आपण याच्यामध्ये हे दोडका जो कटिंग केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. कसं असतं, मीठ ह्या स्टेजवर टाकलं ना सगळ्या भाजीला मसाल्याला एकजीव होतो आणि सेम अशी चव लागते मिठाची. आंबट कधी खारट असं जास्त कमी लागत नाही मग खाता वेळेस. आता ही भाजी आपल्याला रश्श्याची नाही करायची म्हणून मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. आता थोडासा ह्याच्यामध्ये आपण चिमूटभर असं पाणी टाकायचं, कारण हे रस्सा नाही बनवायचा आहे. अगदी थोडंसं चिमूटभरच पाणी टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही. दोडक्याला पाणी सुटतं लगेच, पाण्याची काही आवश्यकता लागत नाही, त्यामुळं फक्त थोडासा खाली चिटकू नये म्हणून मी पाणी टाकलं आहे. आणि आता याला नरम सॉफ्ट होईपर्यंत शिजून द्यायचं. डाळ आपली छानपैकी भिजलेली आहे त्यामुळं लगेच शिजली जाणार आहे. हे बघू शकता किती सुंदर अशी खमंग टेस्टी आपली भाजी दिसायला लागलेली आहे. आणि दोडक्यामध्ये ना थोडासा अगदी किंचीमध्ये ना अगदी थोडासा कच्चापणा ठेवायचा, ते म्हणजे खायची एक वेगळी मजा असते. अगदीच गाळ नाही शिजवायचा दोडका. हे बघा कसं पाणी सुटले, कारण आपण एवढं पाणी नव्हतं टाकलं. बघू शकता तुम्ही दोडक्याचं पाणी आहे, म्हणजे दोडक्याला पाणी सुटतं जसं जसं वाफ लागते तसे तसं, आणि मग त्या पाण्यामध्येच हा दोडका शिजला जातो, डाळ शिजली जाते आणि छानपैकी मग फ्लेवर बसतो भाजीला. झाकण ठेवायचं, अजून 1 मिनटं झाला की मग चेक करायचं. हे बघा आता जे पण पाणी तुम्हाला दिसत होतं ते सुद्धा आता सुकून गेलेलं आहे आणि भाजी आपली व्यवस्थितपणे शिजली गेली आहे. खमंग टेस्टी चवदार अशी दोडक्याची म्हणजे शिरोळ्याची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. आता गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला एक साहित्य टाकायचं आहे, ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट. हे बघा भरपूर असा शेंगदाण्याचा कूट इथं टाकलेला आहे. शेंगदाण्याचा कूट गॅस बंद केल्यावरच टाकायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण अगोदर जर टाकलं ना मग शेंगदाण्याला सुद्धा मग रश्श्यामध्ये पाणी सुटतं, मग ते काही एवढं छान वाटत नाही खाता वेळेस. पण असं ना गॅस बंद वगैरे करून ना शेंगदाण्याचा कूट टाकून बघा, अप्रतिम भाजी लागते खाता वेळेस. शेंगदाण्याचा सुद्धा एक छान फ्लेवर वेगळा लागतो. हे बघा किती मस्त सुंदर अशी चवदार टेस्टी आपली ही डाळ दोडक्याची भाजी मस्त पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. अशा एकदा पद्धतीने करून बघा आणि खाऊन तरी बघा, इतकी मस्त वाटतं की एक भाकरी घेऊन बसा, 2 भाकरी तर खाताल. हे बघा किती छान झालेली आहे भाजी, चवदार टेस्टी शेंगदाण्याचा कूट टाकून मस्तपैकी लसणाचा फ्लेवर दिलेला आहे. चला आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करून. तर हे बघू शकता आपल्या भाजीचा टेक्स्चर बघा, भाजी आपली कशी दिसती ते बघू शकता तुम्ही. हाय का नाही सुंदर अशी भाजी तयार झाली आपली खाण्यासाठी. आता जर ज्यांना भाजी ही आवडत नाही ना त्यांना तर आवर्जून तुम्ही अशी भाजी करून द्या आणि फक्त त्यांना यांची टेस्ट घेऊन द्या. बघा इतकी आवडीने खातील ना, 4 पोळ्या तर आरामात खाऊन जातील. हे बघा मस्त वाटते भाजी. ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता. रात्री जर जेवणाला उशीर झाला तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही भाजी झटकीपट बनवू शकता. फक्त 1 दोडका आणायचा, थोडीशी चण्याची डाळ आणि जसं मी दाखवले अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. खात्री देते तुम्ही आवडीने नेहमी अशा पद्धतीने करताल. आणि लाल मसाल्याची सुद्धा ह्या पद्धतीने होती. फक्त मिरची लसूणचा कूट न वापरता तेलामध्ये परतत वेळेस लसूण टाकायचा आणि कांदा टमाट्यासोबत मसाला वगैरे टाकून घ्यायचा. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आजची दोडक्याची झणझणीत चमचमीत अशी ही चवदार खमंग टेस्टी भाजी? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा.